हा व्हिडिओ गुरुपौर्णिमे दिवशी जो आहे तो रेकॉर्ड केला गेला आणि म्हणून तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज पोटाला जास्त ताण द्यायचा नव्हता म्हणून म्हटलं काहीतरी लाईट असा नाश्ता करूया. आणि पावसाळ्यात तसेही पोट खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून म्हटलं साऊथ इंडियन इडली वडा किंवा असा काहीतरी पदार्थ आपण व्हिडिओसाठी निवडूया. नुकतंच आपण एका ठिकाणाची थाळी कव्हर केली होती ज्याला आपण खूप प्रेम दिलं होतं. त्यांचा आपण नाश्ता कव्हर केला नव्हता आणि मला उत्सुकता होती की त्यांचा नाश्ता चवीला कसा असेल आणि तीच उत्सुकता तुमच्यामध्येही असेल म्हणून या भागात हे हॉटेल निवडलं. आता इथले एक एक पदार्थ मी वाचून मेन्यू कार्डमध्ये वाचून मला खूप आनंद झाला, कारण का ऑथेंटिक टेस्ट तर होतीच, ऑथेंटिक चव तर होतीच, त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं प्रत्येक पदार्थामध्ये खूप सुंदर असं घटक वापरून हे पदार्थ बनवले होते. ते बघायला तर सुंदर वाटतच होते पण त्याचबरोबर खायलाही चविष्ट होते. तर हे सगळे पदार्थ तुमच्यासमोर आणलेले आहेत. उद्देश परत तोच, प्रत्येक पदार्थाची चव घ्यायची आणि तुम्हाला जेवढ्या या पदार्थाच्या जवळ नेता येईल तेवढ्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुम्हाला असा मनात एक भाव निर्माण होईल की खरंच हे आपण खातोय किंवा आपण खाण्याचा अनुभव घेतोय. आणि आजच्या या भागामध्ये फक्त इडली वडा किंवा डोसा याच्याही पलीकडे जाऊन साऊथ इंडियामध्ये काय नाश्ता वेगळा मिळतो तेही मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का ती उत्सुकता जशी तुम्हाला असेल तशी मलाही होती की ऑथेंटिक साऊथ इंडियन नाश्त्यामध्ये इडली डोसा त्या पलीकडे काय काय असतं. तर मला एक खूप सुंदर पदार्थ इथे मिळाला यांच्या मेनू कार्डमध्ये आणि तो होता हा मँगलोर बन्स. तर हे मँगलोर बन मी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं, बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं, पण खाण्याचा कधी योग नव्हता आला. तर आज इथे तो योग मिळाला तर लगेच हा मागवला. इथे तो मागवल्यावरही तसा लवकर मिळत नव्हता पण मी म्हणालो मी वाट पाहीन त्याची आणि वाट बघून शेवटी मला हा पदार्थ माझ्यासमोर मिळाला. चला तर हे सगळे पदार्थ मी एक एक करून तुमच्यासमोर आणीन. सगळ्या पदार्थांची चव आपण बघूया आणि बघूया एकूणच इथला अनुभव कसा. एकांत रायडर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रत्येक पदार्थाचं मी चव घेऊन अचूक वर्णन करून सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्या पदार्थाच्या जेवढ्या जवळ नेता येईल एवढा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि तुम्ही जर विचार करताय की मी कोण आहे, तर मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर आजच्या नाश्त्यासाठी आपण आलेलो आहोत परत टिळक रोडवर बँगलोर भवन या ठिकाणी. ज्यांनी मागचा भाग पाहिला नाहीये त्यांच्यासाठी पत्ता परत सांगतोय. हा टिळक रोडचा महाराष्ट्र साहित्य परिषदचा चौक आहे किंवा आपण याला दुर्वांकूर थाळीचा जो आहे त्याचा चौक म्हणू. डावीकडनं अलका चौकाकडनं हा रोड येतो आणि उजवीकडे हा स्वारगेटकडे रोड जातो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बाहेरच्या मंदिरात मस्त जितेंद्र अभिषेकींचं भजन सुरू होतं आणि याच्यात व्यत्यय नको म्हणून मी काही तो आवाज कमी करायला सांगितले नाही. मी ठरवलं की आपण याला व्हॉइस ओव्हर देऊया. त्याच निमित्ताने मला ही फार सुंदर रीतीने हा जो भाग आहे किंवा हा व्हिडिओ आहे तुमच्यासमोर सादरीकरण करता येईल. छान जितेंद्र अभिषेकींचं भजन ऐकत ऐकत या मेन्यूमधनं तुमच्यासमोर कुठले निवडक पदार्थ आणायचे ते ठरवत होतो. साऊथ इंडियन हॉटेल म्हटलं की त्याची सुरुवात ही रीतसर त्यांच्या इडली वड्याने झालीच पाहिजे आणि इडली वडा तोही असा वेगवेगळा घेऊन, जेणेकरून आपल्याला इडलीची आणि वड्याची क्वालिटी कळते, अशी माझी एक समज आहे. आणि म्हणून त्यांची ही इडली ट्राय करायचं मी ठरवलं. इडली तशी जेव्हा मी चमच्यानी किंवा फोकनी कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोडी कडक वाटली, पण चव महत्वाची जी चांगली होती. एक चांगल्या फर्मेंटेशननी बनलेली ही इडली होती. फक्त त्यात जर कडकपणा जर बाजूला ठेवला तर चव छान होती. पण ज्या गोष्टींनी माझं मन जिंकलं ते म्हणजे हे गरमागरम सांबार. अतिशय चविष्ट आणि खूप वेगळ्या मसाल्याची चव या मला सांबारमध्ये मिळाली. छान भाज्या होत्या आणि थोडं दाट आणि असं क्रीमी टेक्स्चर होतं या सांबारचं. मी पाहू शकता खूप आनंद मिळाला मला या सांबारच्या चवीमध्ये. आणि या सांबारमध्ये ना हलकासा गोडसरपणा होता. मी थोडं चकित झालो, कारण का बहुतेक कर्नाटकाचं जे सांबार असतं ते हलकंसं तिखट असतं, पण कदाचित मी चुकीचं असेल. ह्याच्यात प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल चिंचेचा किंवा
चिंचगुळाचा आंबटपणा आणि गोडसरपणा तर होताच, पण मला याच्यात कुठला तिखटपणा नाही जाणवला. पण एका छान पद्धतीने मला हे सांबार आवडलं आणि मी नक्की ठरवलं की या सांबारचा मी जास्तीत जास्त आस्वाद घेण्याचा प्रयत्न करीन. सांबार बरोबरच परीक्षा होती यांच्या या 2 चटण्यांची. तर या 2 चटण्या बघून घेऊ आपण. नेहमीप्रमाणे एक लाल चटणी आणि एक हिरवी चटणी, या 2 प्रकारच्या चटण्या होत्या. दोन्ही चटण्या दिसायला फारच आकर्षक आणि छान घट्ट होत्या, पातळ नव्हत्या आणि चव छानच होती. या हिरव्या चटणीमध्ये छान पुदिन्याची हलकी चव यांनी स्वागत केलं आणि सांगितलं की मी एक छान प्रकारची चटणी आहे, जी तुम्ही इडली बरोबरच काय मेदूवड्याबरोबर पण छान त्याचा आनंद घेऊ शकता आणि जो मी पुरेपूर घेत होतो. बाहेर जितेंद्र अभिषेकींचं सुंदर मंगलमय भजन आणि समोर हा सुंदर चविष्ट नाश्ता. अजून काय पाहिजे माणसाची सकाळ सुंदर होण्यासाठी. या हिरव्या चटणीच्या प्रेमातून बाहेर पडतोय तेवढ्यात या लाल चटणीनेही मला तेवढ्याच प्रेमात पाडला. ही लाल चटणी ही तेवढीच चांगली होती, पण त्याच्यातही मला तिखटपणा जास्त अपेक्षित होता, पण गोड चटणीने एक सुंदर असा आश्चर्यचकित धक्का दिला. सांबार आणि या दोन्ही चटण्या अतिशय सुंदर होत्या. मी खूप एन्जॉय करणार होतो पुढचे येणारे पदार्थ या सांबार आणि चटणीच्या कॉम्बो सोबत. इडली, सांबार आणि चटण्यांची परीक्षा तर झाली. चला बघूया या मेदूवड्याकडे. माझी मेदूवड्याची जी ओळख आहे ती म्हणजे एकदम स्पष्ट. त्याच्यात हलकासं खोबरं पाहिजे, मिरची पाहिजे, जी मला याच्यात मिळाली. तर एक छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा मेदूवडा होता. बरं, पदार्थ दिसायला तर छान होता, एकदम ताजा होता, पण याची खरी गंमत तर चवीमध्ये, कारण का खेळ शेवटी सगळा चवीचा. आणि म्हणून बँगलोर भवनचा हा मेदूवडा त्याचा पहिला घास मी घेतला, ज्या मेदूवड्यावर भरपूर अपेक्षांचा डोंगर होता आणि त्या अपेक्षा खरंच खऱ्या ठरल्या. एक छान चवीचा हा मेदूवडा होता. बाहेरनं छान क्रिस्पीनेस आणि आतून मस्त असं फर्मेंटेड हे बॅटर. आणि निश्चितच या एका चांगल्या मेदूवड्याच्या चवीने मला ही तर खात्री दिली की हा सांबाराबरोबर आणि दोन्ही चटण्यांबरोबर मला आनंद द्विगुणित करून देईल, जो त्यांनी केला. खरंच मस्त चटण्या आणि छान सांबार यांनी हा जो पहिला माझा पदार्थ होता इडली वडा, त्यांनी मला खात्री पटवली की एकदम परफेक्ट जागी आलेलो आहे मी, जिथे मला छान साऊथ इंडियन ऑथेंटिक चव मिळेल. म्हणून पुढच्या येणाऱ्या पदार्थांकडे किंवा येणाऱ्या ऑर्डरकडे किंवा पदार्थांवर माझा जास्त विश्वास होता. पुढचा पदार्थ जो मी मागवला तो म्हणजे यांचा उपमा आणि पायनॅपल शिराचा कॉम्बो. तर उपम्यासोबत त्यांनी आपल्याला चटणी दिली होती आणि अर्थात पायनॅपल शिरा त्याच्यासोबत काही लागणार नव्हतं. सुरुवात मी उपम्याने करायची ठरवली, कारण का उपम्यामध्ये छान मला गाजर दिसला. तर एक छान ओळख आहे साऊथ इंडियन उपम्याची की त्याच्यात गाजर आणि बऱ्याच भाज्या वापरतात, ज्या बहुतांश आपण महाराष्ट्रीयन उपम्यामध्ये वापरत नाही. इडली वड्यानंतर आता परीक्षा होती या उपम्याची. या उपम्यामध्ये मी थोडा गोडसरपणा अपेक्षित केला होता, जो मला नाही मिळाला. पण उपम्याची चव जी आहे ती खरंच छान होती. याच्यात छान तिखटपणा होता. तो तिखटपणा याच्यात मिरच्यांनी आणला होता. बऱ्यापैकी याच्यात मिरचींचे काप होते आणि त्यांनी एक छान पद्धतीने एक तिखट उपमा माझ्यासमोर आणून दिला होता. उपम्याची चव तर छानच होती, पण त्याच्यात सोबत दिलेली ही जी चटणी आहे, चटणीची चव तर आपल्याला माहितीच आहे, पण उपम्याच्या चवीला ही द्विगुणित करत होती. छान चटणी होती आणि छान एक तिखट उपमा, मस्त अशी ही जोडी आहे. तुम्ही जर इथे कधी गेलात आणि तुम्हाला एक हलका नाश्ता करायचा असेल तर तुम्ही इथे उपमा आणि चटणी नक्की खाऊ शकता, किंवा तुम्हाला द्विगुणित आनंद घ्यायचा असेल तर हा कॉम्बो घ्या, ज्याच्यात तुम्हाला शिरा पण मिळतो. शिऱ्याचं कौतुक मी मागच्या व्हिडिओजमध्ये भरपूर ऐकलं होतं, म्हणून शिरा तर मला खायचाच होता. खरं तर मी तो मागच्या व्हिडिओमध्येच मागवणार होतो, पण पोट एवढं भरलं होतं की तो मी बेत कॅन्सल केला.
तो योग आज आला आणि आज मी मस्त याच्यावर आपला हात साफ करून घेतला. वाह, एक छान असा तुपानी बनवलेला हा पायनॅपल शिरा होता. त्याच्यात एकदम सॉफ्ट असं त्याचं टेक्स्चर होतं. चावायची गरज नाही, तुम्ही मस्त ते गिळू शकता आणि तुम्हाला तो तेवढाच आनंद देईल. गोडसरपणा एकदम प्रमाणात, पण पायनॅपलची चव एकदम छान. खरं सांगायचं झालं तर मला हे जे कॉम्बो आहे त्याच्यात मला उपमा तर छान होता, पण शिऱ्याने माझं मन जास्त जिंकलं. मी पुन्हा जेव्हा येईन तेव्हा शिरा खाईन. एक छान चवीचा असा हा तुपकट तुपाने भरलेला शिरा होता. छान अनुभव. मला खरं तर काहीतरी वेगळ्या डोस्याचा प्रकार तुमच्यासमोर आणायचा होता आणि इथे हा मी मैसूर मसाला डोसा मागवलाय. परत आपल्याला सांबार आणि 2 चटण्या मिळतात. मी म्हणालो तसं मला वेगळा डोसा मागवायचा होता, तो म्हणजे त्यांचा बँगलोर डोसा. त्याच्यात काजूची पेस्ट वापरली जाते असं मला सांगितलं गेलं होतं, म्हणून मला उत्सुकता होती की हा काय वेगळ्या चवीला लागेल. पण त्यांनी मला सांगितलं की तो आता मिळू शकणार नाही, म्हणून मी आपला हा मैसूर मसाला डोसा निवडला, जो मला जनरली आवडतो. आणि म्हणून हा मैसूर मसाला डोसा तुमच्यासमोर आहे. छान चटणी, आत भाजी आणि छान कुरकुरीत टेस्ट, आतनं त्याचबरोबर एक सॉफ्ट असं एक आपण काय म्हणू शकतो कॉम्बो, अशी चव तुम्हाला मिळाली. आणि त्याची चव अर्थात द्विगुणित केली इथल्या यांच्या या सुंदर सांबारनी. यांचा सांबार मी खूप एन्जॉय केला. खरंच सांगतो, तुम्ही जर इथे आलात तर तुम्हीही या सांबारच्या प्रेमात पडाल. हां, पण एक लक्षात ठेवा, गोडसर सांबार आहे म्हणून तुमच्या डोक्यात जर अपेक्षा असेल की हलकासा तिखटपणा आपल्याला सांबारमध्ये हवा, तो तुम्हाला इथे नक्कीच मिळणार नाही. पण तुम्हाला असा जर गोडसर हलकासा आंबट सांबार आवडत असेल, जो माझ्या मते एक प्रॉपर साऊथ इंडियन सांबार आहे, तो इथे तुम्हाला नक्कीच मिळेल. यांचा मसाला सांबारचा काहीतरी वेगळा आहे. काहीतरी वेगळा मसाला होता या सांबारमध्ये आणि एक क्रीमीनेस मला मिळाला यांच्या सांबारमध्ये. एक थिकनेस होता, पातळ सांबार नव्हतं. छान डाळ बारीक केल्यावर मला वाटतं तो क्रीमीनेस त्यांनी आणलेला आहे आणि मस्त चव होती. मी हाही पदार्थ खूप छान एन्जॉय केला. बाकी वेगळं असं या पदार्थाबद्दल सांगण्याचं असं काही नाही, कारण का चटण्या आपल्याला माहिती आहेत, चव त्यांनी आपलं मन तर आधीच जिंकलेलं आहे, सांबारनेही आपलं मन आधीच जिंकलंय, म्हणून वेगळं असं काही राहिलं नाहीये. मी नुकतंच स्वरांगला त्याच्या शाळेतून आणलं होतं, त्याची परीक्षा चालू आहे म्हणून आज तो लवकर सुटला, तर त्याला शाळेतून आणलं होतं, तर त्यालाही या व्हिडिओमध्ये घेतलंय आणि तोही या पदार्थाचा, या मैसूर मसाला डोसाचा छान आनंद घेतोय. आता या पदार्थासाठी मी खूप उत्सुक होतो, कारण का एक तर जेव्हा मी यांना हा पदार्थ मागवला होता तेव्हा ते म्हणाले की एवढ्या लवकर तो बनवू शकत नाही, तर तुम्ही दुसरं काहीतरी मागवा. मी म्हटलं नाही, मी आता आलोय या व्हिडिओसाठी, तर मला या व्हिडिओमध्ये बँगलोर बन हा हवाच हवा. आणि म्हणून मी थांबलो या पदार्थासाठी. मी स्वरांगला घेऊन आलो आणि शेवटी मी हा पदार्थ जो आहे तो तुमच्यासमोर आणला. याच्यात उत्सुकता माझी ही होती की ह्याच्यातनं केळ आणि साखर वापरला जातो, तर अर्थात चवीला हे गोड असणार होतं हे मला अपेक्षा होती, पण खरी याची चव कशी लागेल त्याची मला जास्त उत्सुकता होती. आणि खूप छान असं एक वेगळं टेक्स्चर आहे. आपण टेक्स्चर जर म्हणायचं झालं ना, तर आपले जे घारगे असतात ना, तसं काहीतरी हे दिसत होतं. आणि
पहिली ही जी चव, पहिला जो घास घेतला त्याच्यानंतर मला जी चव थोडं हलकीशी मिळाली, तर आपली घारग्यांची आठवण करून देतो. निश्चितच बॅटर वेगळं आहे. घारग्यांचं वेगळं बॅटर असतं, पण हे एक छान होतं आणि त्याच्यात केळाची आणि एक ती साखरेचा गोडवा जो होता, तो एक स्वागत तुमचं करून देतो की तुम्ही बँगलोर बन खाताय. आणि या गोडसरपणाला कुठेतरी कट करणारा हा कोरमाचा तिखटपणा होता. मागे तुम्ही जर पाहिला असेल आपला व्हिडिओ, तर यांचा जो कोरमा आहे तो तिखट कोरमा आहे, तो याच्यात गोडसरपणा नाहीये. आणि हे एक छान बॅलन्स आहे पदार्थांचं. गोडसर हे बँगलोर बन्स आणि तिखट असा हा कोरमा. हा एक रिच क्रीमी असा कोरमा आहे आणि खरंच एक आनंददायी खड्या मसाल्यांनी एक तिखटपणा देणारा हा कोरमा आहे. इडली, वडा, डोसा याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तुम्हाला जर खायचं असेल तर मी सांगेन तुम्हाला हा पदार्थ नक्की खा. फक्त आधी तुम्ही वाटलंस तर फोन करून विचारून घ्या की तुम्हाला हा मिळेल का नाही, कारण का सुरुवातीला मला थोडा उशीर झाला यांना हा पदार्थ मला देण्यासाठी. तर तेवढी एक फक्त खात्री करून घ्या. पण हा पदार्थ जर मिळत असेल मी तुम्हाला सांगतो नक्की घ्या. मस्त भाजी आणि भरपूर भाजी आहे आणि हे गरम गरम असे तुम्हाला छान बँगलोर बन्स मिळतात. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सांगितल्यावर आम्ही हे पटकन बनवलं, याला अजून थोडं फर्मेंटेशन करून दिलं तर हे छान फुलतात आणि याचं टेक्स्चर अजून छान बनतं. तर निश्चितच पुढच्या वेळेस मी यांना तेवढा वेळ देईन आणि एक छान बँगलोर बन खाण्याच्या हेतूने मी तिथे परत नक्की जाईन. तर एकूणच बँगलोर भवनचा हा नाश्त्याचा भाग तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. मला यातला कुठला पदार्थ जास्त आवडला तेही मला खाली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवाराबरोबर इथे नक्की भेट द्या. खूप छान हॉटेल आहे, ॲम्बियन्स छान आहे आणि पदार्थ तर खूपच छान आहेत. भेटूया पुढच्या भागात काही नवीन पदार्थ घेऊन एका नवीन ठिकाणी.